नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 9वी गणित भाग 1 स्टँडर्ड 9 मॅथमॅटिक्स पार्ट फर्स्ट या पुस्तकातील आज आपण अभ्यास 2.1 अभ्यासणार आहोत. प्रॅक्टिस सेट 2.1 सराव संच 2.1. प्रश्न आपण कालच्या तासाला पहिला आणि दुसरा आकडा बघितलेला होता. आजच्या तासाला आपण बाकीचे सगळे आकडे बघणार आहोत. तरी पण एक रिव्हिजन म्हणून पहिला आणि दुसरा आकडा आपण आणखीन एकदा सोडून बघूया. खालीलपैकी कोणत्या परिमेय संख्यांचे दशांश रूप खंडित असेल आणि कोणत्या संख्येचे दशांश रूप अखंड आवर्ती असेल ते लिहा. प्रश्न आपण आणखी एकदा वाचूया बघा इंग्रजीमधून. क्लासिफाय द डेसिमल फ्रॉम द गिवन रॅशनल नंबर्स इनटू टर्मिनेटिंग अँड नॉन टर्मिनेटिंग रिकरिंग टाईप. आपल्याला अशा पद्धतीची उदाहरणं दिलेली आहेत. ही उदाहरणं आपण वर्ड पेज वरती घेऊ आणि आपल्याला मग ते जे टर्मिनेटिंग आणि जे नॉन टर्मिनेटिंग आहेत ते आपल्याला वर्गीकरण त्यांचं करता येईल, क्लासिफिकेशन आपल्याला करता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे सोडूया वर्ड पेज वरती. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण हे उदाहरण इथे लिहून घेतलेलं आहे 13/5. आता हे उदाहरण आपल्याला सोडवायचं. आपण कालच्या तासाला पण सोडवलेलं आहे, तरी पण आपण रिव्हिजन म्हणून घेऊया. आपल्याला दोन पद्धतीने सोडवता येत असतं. एक तर असा उभा भागाकार करून किंवा आपलं जे नियमित भागाकाराचं चिन्ह आहे त्या भागाकाराचं चिन्ह वापरून आपल्याला हे उदाहरण सोडवता येत असतं. आपण भागाकाराचं चिन्ह वापरून सोडवूया बघा. आपल्याला इथे किती दिलेली आहे किंमत 13 दिलेली आहे. इथे 13 लिहिता येईल /5 किंवा भागिले 5 आपण असं म्हणलेलं असतं. 5 दुने 10. आपल्याला पहिला भाग कितीचा बसेल बघा, 10चा बसेल. आणि मग आपण काय करतो, 13 मधून 10 गेले, 3 राहिले. आता 3 ही किंमत 5 पेक्षा कमी आहे म्हणून आपण काय केलेलं असतं, इथं दशांश चिन्ह देतो आणि ह्याच्यावरती आपण 0 घेतलेला असतो आणि मग काय करता येईल 5 × 30. आता आपण काय केलेलं बघा, दशांश चिन्हानंतर 5 × 30 आलेलं आहे. मग इथे किती राहिलं आपलं 0 राहिलेलं आहे. म्हणजे 2.6 आपलं उत्तर आलेलं आहे. आपण जर इथं उत्तर लिहायचं म्हटलं तर आपल्याला इथं काय लिहिता येईल बघा, 2.6 असं उत्तर लिहिता येतं. आता याचा अर्थ 2.6 आणि बाकी 0 आलेली आहे. म्हणजे ही संख्या कशी झाली बघा, टर्मिनेटिंग. आता ही खंडित झाली. आता ह्याच्या पुढे भाग जाणार नाही म्हणून आपल्याला काय म्हणता येईल बघा, टर्मिनेटिंग म्हणता येईल. टर्मिनेटिंग किंवा आपल्याला त्याला मराठीतून शब्द कसा आहे, खंडित. खंडित असं म्हणता येईल. म्हणजे ही संख्या कशी आपल्याला आहे, टर्मिनेटिंग आहे असं आपल्याला सांगता येईल, खंडित आहे असं आपण सांगत असतो. आता हे खोडून टाकता येईल आपल्याला लिहिलेलं. तर आपल्याला हे जे आहे आपण याला काय म्हणतो, टर्मिनेटिंग असं म्हणलेलं असतं. इथं आपल्याला टर्मिनेटिंग असं उत्तर ह्याचं सांगता येईल. 2.6 इथं आपल्याला पुढे भाग जात नाही. आपण पुढचं उदाहरण पण बघूया बघा. पुढचं उदाहरण काय दिलेलं आहे आपल्याला, 2/11 असं दिलेलं आहे. हे पण उदाहरण आपण काल सोडवलेलं होतं. तरी पण आपण अजून एकदा रिव्हिजन म्हणून घेऊया. काही विद्यार्थ्यांना समजलेलं नसेल तर त्यांना त्याचा फायदा होत असतो. आपण आणखीन एकदा ते उदाहरण घेऊया. म्हणजे आपल्याला पूर्ण जो आहे हा पॉईंट हा एकत्रित आपल्याला घेता येईल. आपल्याला उदाहरण काय दिलेलं आहे बघा, 2/11 दिलेलं आहे. आपण 2/11 असं उदाहरण घेऊया. 2/11. 2/11. बघा 2/11. आता हे सुद्धा उदाहरण आपल्याला अशाच पद्धतीनं सोडवता येईल, जेणेकरून आपल्या सगळ्यांना ते लक्षात घेता येईल. 2/11 आपल्याला लिहिता येईल बघा. आपण हे असा का भाग घालवतोय तर सगळ्यांना साधारणतः अशी भाग घालवायची सवय असते किंवा त्यांना असा भाग घालवला तर लक्षात येतो. आता 2 ही 11 पेक्षा लहान संख्या म्हणून पहिलाच भाग कितीचा बसेल बघा, 0 पॉईंटचा बसेल. 0 पॉईंट आणि मग आपण इथं काय घेतलं बघा, ह्याच्यावर 20 घेतलं. 11 × 1 = 11. हे काल आपण उदाहरण घेतलेलं आहे, तरी पण आपण आज आणखीन एकदा घेतोय. थोडीच प्रॅक्टिस होऊन जाईल आणि आपल्याला अख्खा पॉईंट पुन्हा एका व्हिडिओमध्ये आपल्याला घेता येईल. त्यानंतर 11 × 8 = 88. 90 - 88 इट मीन्स 2. आता आपल्याला आणखीन बघा 20 झाले, जे 0 गेलंच. पुन्हा अजून 11 × 1 = 11 झालं आणि पुन्हा अजून 9 राहिलं. म्हणजे 18 ही काय येणार आपल्याला, सारखी संख्या येत राहणार आहे. म्हणजे आपल्याला हे रिकरिंग झालं. याला आपण काय म्हणतो बघा, नॉन टर्मिनेटिंग असं म्हणत असतो. म्हणजे इथं काय लिहिता येईल बघा, आपल्याला ह्याचं उत्तर 0.18 अप टू इन्फिनिटी. जोपर्यंत तुम्ही भाग घालवणार आहे तोपर्यंत हे सारखं काय येणार आहे, 18 येणार आहे. म्हणजे हे कधीच खंडित होणार नाही, म्हणजे बाकी 0 कधीच येणार नाही. म्हणून अशा उदाहरणाच्या वेळेस आपण त्याला काय म्हणलेलं असतं बघा, these are the non-terminating. These are the non-terminating. These are the non-terminating आणि आपण मराठीतून त्याला काय म्हणतो बघा, अखंडित. खंडित पावर नाही. याला आपल्याला काय म्हणता येईल बघा, अखंडित म्हणता येईल. म्हणजे टर्मिनेटिंग आणि नॉन टर्मिनेटिंग. हे उदाहरण कसं आहे, टर्मिनेटिंगचं आहे 2.6. तिथे बाकी 0 आली
आणि आपला भागाकार संपला. पण इथं काय होतं, आपलं बाकी शून्य येत नाही आणि भागाकार संपत नाही, म्हणून नॉन टर्मिनेटिंग म्हणायचं. टर्मिनेट म्हणजे खंडित होणे आणि नॉन टर्मिनेटिंग म्हणजे अखंडित राहणे किंवा खंडित न होणे, असं आपल्याला दोन्हीचा अर्थ घेता येईल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला 2 उदाहरण झाले आहेत. आपल्याला तिसरं उदाहरण बघता येईल. पुढचं उदाहरण बघूया आपण. कालच्या तासाला आपण 2 उदाहरण बघितलेली होती. आता हे तिसरं उदाहरण 29/16 घेऊया आपण बघा. 29/16 हे उदाहरण आपल्याला हेच बरोबर घेता. इथं पण आपल्याला भाग आला जाईल बघा, बरोबर. आणि इथं पण असंच आपण भाग लिहूया, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात घेता येईल. ज्यांना आडवी भागाकार येतो त्यांना काय अडचण नाही येणार. पण मित्रांनो हे उदाहरण आपण सोडवूया. आपल्याला लिहिता येईल बघा, हे भागाकाराच्या चिन्हामध्ये हे आपलं भागाकाराचं चिन्ह आहे. आणि इथं आपल्याला काय लिहिता येईल बघा, 29/9 डिवायडेड बाय 16. आपण असं लिहिलं तरी पण चालेल. ते लिहिलेलं आपण 29/16. आपल्याला पहिला भाग कशाचा येईल, 16चा भाग जाईल. 16×1=16. म्हणजे इथे लिहिता येईल आपल्याला 16 भाग बसला. 16×1=16. इथं खाली काय लिहिता येईल, 16 लिहिता येईल. ह्याची वजाबाकी असते, आपल्याला वजाबाकी केली 29 मधून 16 गेलं तर आपल्याला 13. आता 13 ही किंमत 16 पेक्षा कमी आहे, मग आपण इथं दशांश चिन्ह दिला. आपल्याला दशांश चिन्ह इथं देता येईल बघा, दशांश चिन्ह आपण दिलेलं आहे इथं. आणि मग आपल्याला काय करता येईल, ह्याच्यावर 0 घेता येईल आणि मग 16चा पाडा म्हणता येईल आपल्याला 130 भरून 16 सेक्शन 16×7 16 12 आणि 128 16×8 येईल आपल्याला भाग. आपल्याला इथं भाग घालवता येईल बघा, 16×8 128. तुमचे थोडे पाडेपाठ असले तर तुम्हाला ते थोडंसं सोपं जाणार आहे. ठीक आहे, आपल्याला बघा पुन्हा किती उरेल, आपलं 2 उरेल. 130 मधून 128 गेलं, 2. ठीक आहे, पुन्हा आपल्याला त्याच्यावर 0 घेता येईल आणि मग काय येईल, 16×1=16. पुन्हा 1चा भाग बसतोय. थोडस लक्षात घ्यायचं आपल्याला समजून घेण्यासाठी. 16 पुन्हा 4 उरेल खाली. पुन्हा त्याच्यावर आपल्याला 0 घेता येईल. 16×2=32. पुन्हा 2चा भाग बसतो आपल्याला. इथं आपल्याला 2 16×2=32. पुन्हा आपल्याला काय करता येईल बघा, पुन्हा खाली 8 उरेल. पुन्हा याच्यावर 0 घेतला, 16×85. आता इथं बाकी आपल्याला 0 आलेली दिसून येते. म्हणजे ही संख्या आपल्याला काय केलं बघा, आपण 4 वेळेस सोडवल्यानंतर ह्या संख्येत आपल्याला बाकी 0 येते. म्हणजे आपल्याला अशा पद्धतीने हा भागाकार सोडवता येईल आपल्याला. आणि मग आपलं जे उत्तर आहे ते उत्तर किती आलेलं दिसून येते बघा आपल्याला, 29/16 बरोबर 1.8125. 1.8125. आता ही कसं झाली, बाकी 0 आल्यामुळे ह्या संख्येला कसं म्हणता येईल आपल्याला, दिस इज द टर्मिनेटिंग नंबर. म्हणजे आपल्याला मराठीतनं पण खंडित लिहिता येईल, खंडित. तर ही संख्या खंडित आहे, आपल्याला लक्षात घेता येईल. कशावरून आपण संख्या लक्षात घेतलेली आहे बघा, जर इथं बाकी 0 आलेली असेल आणि पूर्ण भाग जात असेल तर आपण हिला काय म्हणलेलं आहे, टर्मिनेटिंग खंडित असं म्हणलेलं आहे. तर हे पण आपल्याला उत्तर लिहिता आलेलं आहे. थोडंसं आपल्याला सॉफ्टवेअरचा प्रॉब्लेम असल्यामुळे आपल्याला थोडंसं आकडे पुढे मागे होते, पण काय हरकत नाही. आपल्याला पुढचं उदाहरण बघता येईल बघा लगेच. त्यानंतर पुढचं उदाहरण 17/125. बघूया आपण लगेच 17/125 पण कसं सोडवता येईल. आपल्याला एकदा फॉर्मॅट लक्षात आलं की काय हरकत नसते, आपण त्या पद्धतीने सोडवू शकतो. (17/125). थोडे पाडेपाठ असणं पण आवश्यक आहे, नसलं तर कॅल्क्युलेशनला वेळ लागेल, दुसरा काय प्रॉब्लेम येणार नाही. 17/125. ठीक आहे बघा, आपल्याला पुढचं उदाहरण काय होतं, 17/125. आणि ते सुद्धा उदाहरण आपल्याला त्या पद्धतीने सोडवता येईल. बरोबर आपल्याला सोडवायचं आहे आणि इथं आपण त्या पद्धतीने बघूया. इथं भागाकारात चिन्ह आपल्याला वापरता येईल. 17 आतमध्ये 17 येईल. थोडंसं आपण साईज बारीक करू याची.
म्हणजे आपल्याला भाग पूर्ण जर जात नसेल, वेळ लागत असेल तर बघता येईल. 17/125. आता इथं बघा 17 हे आपल्या कितीचा बसणार आहे बघा, 0 पॉईंटचा भाग बसेल, 0 पॉईंट. आणि मग ह्याच्यावर आपण काय घेतलेलं असतं, 1 0 घेतलेला असतो, 0. आणि मग आपल्याला 25 1 25 पुन्हा 1 चा भाग बसेल, कारण 125 1 125 125 दोन्ही 250 असं येत असतं, म्हणून इथं काय येईल 125 चा भाग बसेल आपल्याला. आणि मग आपल्याला काय करता येईल बघा, 170 मधून 25 घालवता येईल, किती राहील 30 आणि 40 45 शिल्लक राहील. इथं आपल्याला 45 घेता येईल लगेच. 10 5 गेले 5 राहिले, हातच्याला 1 आणि 7 मधून 3 गेले 4 राहिले, म्हणजे 45 लिहिता येईल आपल्याला. आता 45 पण लहान होते म्हणून आपण त्याच्यावर 0 घेतला, 25 चोक 500 होते, म्हणजे 3 चा भाग बसेल आपल्याला. आपण तसा पण भाग आपल्याला लक्षात घेता येईल, 25 दोन्ही 250 आणि 250 दोन्ही 500, पण इथं 3 चा भाग बसेल. आणि 3 5 15 5 हातच्याला 1, म्हणजे किती येईल बघा, 250 आणि 125 375. आपल्याला इथं 375 चा भाग बसलेला दिसून येईल. आपण इथं तुम्ही तुमच्या पद्धतीने थोडासा वेळ घेऊन सुद्धा भाग घालवू शकता. इथं थोडेसे कॅल्क्युलेशन माझं फास्ट होत असल्यामुळे तुम्ही ते गडबडून जाऊ नका. आणि आपल्या इथं किती राहील बघा, 10 5 गेले 5 राहिले, हातच्याला 1, म्हणजे इथं किती राहते, साधारणतः 75 शिल्लक राहते. आपल्याला लिहिता येईल इथं 75 पण लहान आहे, मग त्याच्यावर अजून 0 घेतला, आणि मग इथे काही 500 याला 4 आणि 75 ला काय होईल मग 6, मग इथं बाकीचा बसेल आपला 6 चा भाग बसला. आणि इथे किती काय राहिले शिल्लक बघा, 750 वजा 750, म्हणजे आपल्याला फायनली आन्सर किती आलेला इथं सुद्धा 0 0 0. म्हणजे आपल्याला ह्याचं उत्तर जर बघितलं तर किती आलं, 17/125 0.136. आपल्याला ते लिहिता येईल 0.136. इथं पण बाकी 0 आल्यामुळं आपल्याला हे सुद्धा उदाहरण कसं सांगता येईल की दिस इज द एक्झाम्पल ऑफ टर्मिनेटिंग. आपल्याला काय लिहिता येईल, टर्मिनेटिंग खंडित, खंडित आहे संख्या असं आपल्याला लिहिता येणार आहे बघा. इथं आपण खंडित आहे असं दाखवलेलं. तर साधारणतः आपण 4 उदाहरण इथं बघतोय. हे 4थं उदाहरण होतं आपल्याला. पहिलं 13/5, दुसरं 2/11, तिसरं 29/16 आणि शेवटचं उदाहरण होतं 17/125. इथं काय लक्षात घेता आलं आपल्याला, हे सुद्धा खंडित आहे. म्हणजे आपल्याला 3 खंडित मिळाले आणि 1 अखंडित मिळालं. आपल्याला जे शेवटचं उदाहरण आहे का ते पण बघूया. ह्यातलं शेवटचं उदाहरण काय दिलं बघा, 11/6. म्हणजे आपले ह्या प्रश्नातले सगळे उदाहरणं होतील. जरी आपल्याला काय समजलेलं असेल तरी पण काय हरकत नाही, तुम्ही जर व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला तर तुमचा आणखीन फायदा होऊ शकतो, तुम्हाला आणखीन बऱ्याचशा गोष्टी लक्षात येऊ शकतात. आपल्याला जे पुढचं उदाहरण दिलेलं आहे ते काय दिलं बघा, 11/6 दिलेलं आहे. आपल्याला लिहिता येईल 11/6. 11/6. आता हे सुद्धा आपण अशाच पद्धतीने सोडूया बघा, म्हणजे सगळ्यांच्या लक्षात घेता येईल. असं मांडणी करून जरी तुम्ही पुन्हा आडवी मांडणी करून सोडवलं तरी पण चालत असतं, काय हरकत नाही. आपल्याला उत्तर मिळणं इथं अपेक्षित आहे. आपल्याला जास्त मार्कासाठी विचारलं जाणार नाही तरी त्यामुळं आपल्याला काळजी घेता येईल. इथं आपल्याला काय लिहिता येईल, 11 लिहिता येईल. 11ला 6 ने डिवाइड करायचं आहे. 11, थोडा फॉन्ट मोठा करूया आता ह्यावेळेस. 11 इथे घेतला आपण, छेद 6. कितीचा भाग बसेल बघा, 6 1 6, 1 चा बसला. इथे किती येणार आहे, 6. आणि मग आपल्याला काय लिहिता येईल, आपण आडवी रेषा सोडत असतो. 6 आणि 5 11, इथे किती उरणार आहे, 5. 5 उरलेला. आता 6 पेक्षा 5 हे लहान आहे म्हणून आपण काय लगेच इथं देतो, दशांशाने दिलेलं असतं 1 पॉईंट. आणि मग आपल्याला काय करता येईल बघा, इथे 0 लगेच देता येईल. 1 पॉईंट दिला की इथे 0 घेऊया आपण. थोडंसं हेच वापरूया आपण, टेक्स्टच. इथे 0 आपल्याला घेता आलं, म्हणजे ही नवीन संख्या काय झाली बघा, 50 झाली. आता भागाला होताना काय करणार आपण, 6 8 48, 8चा भाग इथं बसेल. मग पुढचा भाग कितीचा बसला आपला, 8चा. 6 8 48, खाली किती लिहिता येईल, 48 4 8. किती उरले खाली, 2. टेक्स्ट किती उरलं खाली, 2. पुन्हा याच्यावर 0 घेतला आपण, सायंत्रिक 18. आपल्याला पुन्हा इथे कितीचा भाग बसेल बघा, सायंत्रिक 18, 3चा भाग बसेल. पुन्हा इथे किती आला आपल्याला लिहिता येईल, 18. किती उरले खाली, पुन्हा 2 उरेल अजून. तो 2 उरणार आहे. पुन्हा आपण 0 घेतलं, पुन्हा अजून कितीचा भाग बसणार बघा, सायंत्रिक 18. पुन्हा 3चाच भाग बसेल आपल्याला. पुन्हा इथे किती येणार आहे खाली, पण 18 येणार आहे. म्हणजे हे आता प्रत्येक वेळेस काय होणार आहे बघा,
3चा भाग बसणार 18 येणार आणि आपण काय लिहिणार बाकी 2 लिहिणार पुन्हा त्या 2 वर पुन्हा 0 घेणार म्हणजे हे सतत चालणारी प्रक्रिया आहे, हे कधी थांबणार नाही. इथं जर आपण काय केलं अजून 2 घेतलं 20 मधनं 18 गेले 2 राहिले पुन्हा 0 घेतला पुन्हा आपण काय लिहिणार इथं 6×18 अजून 3चाच भाग बसणार. म्हणजे ह्याचा अर्थ आपल्या लक्षात आला का हा आता भाग आपण पुढे कुठपर्यंत जरी घालत गेलं किती जरी वेळ भाग घालत गेलं तर काय येणार आहे बघा 6×18चाच भाग बसणार 2 बाकी राहणार आणि पुन्हा त्याच्यावर 0 घेणार पुन्हा 6×18 म्हणजे ही संख्या कशी झाली ह्या संख्येला काय म्हणायचं आपण नॉन टर्मिनेटिंग, ही संख्या खंडित होत नाही. 1.83333333 असं इन्फिनिटी पर्यंत आहे, आपल्याला अनंत पर्यंत असं लिहिता येत असतं. त्याला काय माहित आहे मर्यादा नाही. म्हणून अशा स्वरूपाची ज्यावेळेस भागाकार येईल किंवा संख्या येईल त्यावेळेस आपण तिला काय म्हणलेलं असतं अखंडित किंवा नॉन टर्मिनेटिंग असं म्हणलेलं असतं. आपल्याला इथं लिहिलेलं आहे बघा नॉन टर्मिनेटिंग आणि किंवा अखंडित. तर आपल्या इथे लिहिता येईल याच्यासाठी रिझन ही संख्या कशी आहे नॉन टर्मिनेटिंग अँड अखंडित म्हणजे टर्मिनेट होत नाही संपत नाही. म्हणून आपल्याला साधारणतः ज्या पहिल्या 5 संख्या होत्या त्याचं वर्गीकरण आपल्याला करता आलं. आपण हे 5 संख्या सोडवलीत पहिलं दुसरं तिसरं चौथं आणि 5वं 5च्या 5 उदाहरणं सोडवलेली आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो आपण आता दुसरा प्रश्न लगेच घेऊया आणि आपल्याला 3 प्रश्न आहेत त्यातले तर दुसरा प्रश्न लगेच घेता येईल आपल्याला. राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन अ डेसिमल फॉर्म. खालील परिमेय संख्या दशांश रूपातल्या. आता हे कसं अंश आणि छेदाच्या स्वरूपात आहेत. आता इथं दिसतं आपल्याला अंश आणि इथं काय छेद आहे तर आपल्याला हे काय करायचं डेसिमल स्वरूपात लिहायचे. आता डेसिमल स्वरूपात आपल्याला कशा लिहिता येतील बघा आपण बघूया हे सुद्धा आपण वर्ड पेज वरती घेऊन सोडवण्याचा प्रयत्न करूया. ठीक आहे आपल्याला पहिली संख्या घेता येईल बघा वर्ड पेज वरती खालीचा दुसरा प्रश्न आपण खाली घेऊया. प्रश्न आपण काय दिलेला आहे बघा 127/200 लिहिता येईल आपल्याला 127/200. कसं आपल्याला इथला जो भाग करायचा तो फक्त घेऊया आपण 127/200 इथं आपल्याला करता येईल 127/200 127/200 बरोबर काय लिहिता येईल बघा आता हा इथं सुद्धा भाग घालायचा म्हणजे आता जसं आपण सोडवलं होतं अगदी त्याच पद्धतीने सोडायचं ते डेसिमल मध्ये म्हणजे दशांश चिन्हामध्ये आपल्याला आणायचं. आता इथं सोपा भाग कसा असतो बघा इथले आपण 2 शून्य घालवले दुसरे 200चा आणि हे 2 शून्य आणि एक डेसिमल इकडे आणला म्हणजे हेच उदाहरण आपल्याला कसं लिहिता येईल बघा डेसिमल सरकवून आपण डेसिमल सरकवले तर आपल्याला कसं लिहिता येईल बघा 1.27 इथं पॉईंट सरकेल आणि 200चे 2 जे शून्य आहेत ते निघून जातील म्हणजे काय झालं बघा 1.27/2 असं आपल्याला इथे लिहिता आलं. आणि मग आपल्याला काय लिहिता येईल बघा इथं भाग घालवता येईल 1.27 ला म्हणलं तर 0 पॉईंट बेसखी 12 आणि बेपंचे 10 म्हणजे हे डेसिमल मध्ये आलं बघा 127/200 जे आहे तेच कसं लिहिलं आपण 0.635 असं आपल्याला लिहिता येईल. म्हणजे आता इथं आपण पहिल्यांदा काय केलं की डेसिमल घालवला आणि मग आपण हे सोडवलेलं आहे म्हणजे हे 200चे 2 डेसिमल आपण इथं घालवलेले आहेत. हा एक डेसिमल गेला हा एक डेसिमल गेला मग हा डेसिमल जो इथं होता तो कुठं आला 1.27 2 घर हा डेसिमल मागे सरकत असतो आणि मग 1.27/2 म्हणजे तर काय झालं 0.635 साधारणतः आपल्याला 0.635 असं दशांश रूपात लिहायचे म्हणजे प्रत्येक उदाहरण आपल्याला अशा पद्धतीने लिहायचं. जर समजा तुम्हाला असा भागाकार जमत नसेल तर आता आपण जसं सोडवला होता त्या पद्धतीने पण तुम्हाला भागाकार करून सोडवता येईल. ते आपल्याला भागाकार कसा सोडवता येईल बघा मी फक्त एकदा सोडून दाखवतो पुन्हा बाकीच्या वेळेस आपल्याला जसं गरज पडेल तसं आपल्याला लिहिता येईल. इथं आपल्याला किती दिलेला आहे बघा भागाकार 1.27 भागिले इथे किती लिहायचं आपल्याला 1.27/2. आता ही 2 पहिली किंमत मोठी असल्यामुळे भाग पहिला शून्याचा बसतो 0 पॉईंट आणि मग आपल्याला काय लिहिता येईल बघा 0.12 आहे मग बेसकी 12 आणि मग आपण इथं काय लिहिलेलं असं 12 लिहिलेलं असं खाली बेसकी 12 आणि मग इथं काय येईल बघा आपल्याला छेदाच्या ठिकाणी 3 राहील फक्त इथं दशांश चिन्ह दिलेलं असतं इथं काय राहणार आहे आपल्याला फक्त 3 राहील. दशांश चिन्हाच्या पुढच्या किमती आहेत म्हणून आपल्याला 7 राहील आणि एक किंमत कमी आहे 2 पेक्षा म्हणून पुन्हा 0 घेतला आणि पुन्हा बाकीचा बसला 2×5 10 5चा भाग बसला आपल्याला. साधारणतः आपल्याला असा पण भागाकार करून हे उदाहरण सोडवता येत असतं. ठीक आहे आपल्याला पहिल्या उदाहरणाची साधारणतः अशा पद्धतीने किंमत मिळेल. आपण दुसरं उदाहरण बघूया 25/99 असं आपल्याला दुसरं उदाहरण दिलेलं आहे. दुसरं उदाहरण सुद्धा आपल्याला सोडून घेता येईल 25/99 आपल्याला हे छेदासाठी कॉपी करून घ्यावं लागतं आपण एकदा कॉपी करून घेऊया
आणि तिथे लिहिता येईल पुन्हा मग आपल्याला 25/99. काय लिहिता येईल बघा 25/99 बरोबर. आणि आता जसं आपण भाग घालवला होता आपल्याला अगदी तसाच भाग घालवता येत असतो. ठीक आहे, आपण भाग घालूया. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण इथं भाग घालवायचा प्रयत्न केलेला आहे बघा. आपल्याला काय दिसतंय इथं 25/99 आहे. 25 इथं लिहिलं आपण, 99 इथे घेतलं. आता 99 पेक्षा 25 ही किंमत लहान आहे एवढीच. मग आपल्याला काय लक्षात घेता आलं बघा, शून्याचा भाग बसला आणि मग किती झालं 99 दुने 198 आणि मग 250 मधून 198 गेले किती राहिले 552 राहते, सॉरी 52 राहील. आणि मग पुन्हा आपण त्याच्यावर पुन्हा कमी पडते म्हणून किंमत पुन्हा अजून शून्य घेतला, पुन्हा 5चा भाग बसला 495. आणि पुन्हा आपण ज्यावेळेस ह्यांची वजाबाकी करू त्यावेळेस पुन्हा आणखीन किती शिल्लक राहणार आहे बघा, 25 शिल्लक राहणार आहे. पुन्हा आपण शून्य घेणार म्हणजे पुन्हा 250 येणार, पुन्हा 250. म्हणजे ही संख्या कशी येणार आपल्याला 0.25 अशी साधारणतः किंमत येत राहणार आहे. 25 असं अनंतपर्यंत येत राहणार आहे. म्हणजे हे दशांश चिन्ह आपल्याला कसं लिहिता येईल बघा, 25/99 बरोबर 0.25 डॅश 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 अप टू इन्फिनिटी पर्यंत, अनंतपर्यंत आपल्याला साधारणतः अशी संख्या ही लिहिता येईल. तर आपल्याला हे काय लक्षात घ्यायचं की ही संख्या कशी दिलेली होती, अखंडित आहे. आपल्याला ते दशांश चिन्हात अशी लिहिता आलेली आहे. पुढचं उदाहरण बघूया आपण, 23/7. आपल्याला पुढचं उदाहरण दिलेलं आहे 23/7. इथं हे सुद्धा उदाहरण आपल्याला लिहिता येईल बघा, 23/7 वर्ड पेज वरतीच घेऊया. आपल्याला वर्ड पेज वरती लक्षात येते जास्त. आपण आपल्याला कसं करता येईल बघा, सेम भागाकार करायचा. आता आपल्याला लक्षात घेता येत असेल आपण कसं सोडवतोय ते किंवा कसा भाग घालवतोय ते. भाग 9वीचा तसा सिलेबस पण सोपा आहे. आपल्याला जर थोडंसं आपण लक्ष दिलं तर काही अडचण येणार नाही. 23 इथे येईल आपल्याला, 23/7. 7×21 खाली उरले 2. किंमत संपली म्हणून आपण शून्य घेतला, ह्याच्यावर शून्य लिहिला. 7 दोन्ही 14 खाली उरले 6. 7 8 56 खाली उरले 4. 7 5 35 खाली उरले 5. 35 येईल इथं. 7 5 35 खाली उरले 5. ठीक आहे, आपल्याला इकडे लिहिता येईल बघा. पुन्हा 5 वर शून्य घेतला आपण, काय लिहिलं आपण, 5 वर शून्य घेतलं 50 झालं. 7 7 49. 7 7 49 खाली उरला 1. 7 1 7 खाली उरले 3. पुन्हा आपल्याला शून्य घेतला, 7 चौक 28. बघा हे संख्या अतिशय मोठी होत चाललेली आहे. 7 चौक 28. पुन्हा 2 उरतील आणि पुन्हा इथनं चालू होईल असं आपल्याला. म्हणजे ही आवर्ती संख्या आहे आणि याचं उत्तर आपल्याला किती मिळणार आहे बघा, 23/7. विद्यार्थी मित्रांनो काय येईल बघा आपल्याला इथं उत्तर 3.285714. आपण त्याचे गट पाडले तर आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, 28/5714, 28/5714 आणि 28/5714. म्हणजे हे रिकरिंग आहे, पुन्हा पुन्हा येते. त्याचे गट आपल्याला असे दिसतील. म्हणून आपण जरी इथपर्यंत जरी लिहिली संख्या 28/5714 आणि त्याच्यावरती डोक्यावरती जर रेष ओढली तरी पण आपल्याला काय हरकत असणार नाही. ही संख्या पुन्हा पुन्हा रिपीट होते. आपण 14 पर्यंत सोडलेलं आहे. इथं 30 आलंय, 7 चौक 28 आपल्याला असं लिहिता येईल. म्हणजे आपल्याला काय लक्षात घेता येईल बघा, ही संख्या देताना कशी दिलेली आहे, नॉन टर्मिनेटिंग दिलेली आहे. नॉन टर्मिनेटिंग असल्यामुळे ही आवर्ती संख्या आहे आणि आपल्याला ह्या संख्येला अशा पद्धतीने भाग घालवता येईल. ठीक आहे, आपल्याला अजून पुढचा भाग बघता येईल बघा. चार छेद 5 हे सोपं उदाहरण आहे बघा आणि तुम्हाला ते सोडवता येईल. 4/5 इथं पण आपल्याला ते सोडवता येईल. 5 0 0 आणि 5 40. लगेच आपल्याला इथं भागाकार काय मोठा करायची आवश्यकता नाही. 5 0 0 ह्याच्यावर शून्य घेतला आपण, 5 40. तसं इथं सुद्धा घालवता येईल बघा. 8 2 16 पहिल्यांदा 2चा भाग बसेल. 8 2 16 खाली उरला 1. 8 1 8 खाली उरले 2. 8 2 16 खाली उरले 4.
आणि 8×45 2.125. हे काय आपल्याला सहजासहजी लक्षात घेता येण्यासारखी उदाहरण आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला अशा पद्धतीनं पहिलं, दुसरं, तिसरं, चौथं आणि पाचवं ही 5 उदाहरणं सोडवता येतील. आपण जास्त प्रॅक्टिस घेतलेली आहे आपल्याला त्यासाठी. त्यानंतर प्रश्न जो तिसरा आहे आपला, तो तिसरा प्रश्न पण आपण बघूया. खालील परिमेय संख्या p छेद q या स्वरूपात लिहा. आपल्याला p छेद q या स्वरूपात लिहायचं आपण कालच्या तासाला ओव्हरलूक केलेलं होतं, पण आज आपण त्या संख्या बघूया. काय दिलेलं आहे बघा, पहिली संख्या 0.6 आवर्ती अशी आपल्याला पहिली संख्या दिलेली आहे. आपल्याला बघूया आपण वर्ड पेजवर आपल्याला ती कशी सोडवता येईल. 0.6 आवर्ती असं आपल्याला दिलेली आहे. थोडीशी आपण ब्रॉड करूया संख्या. आता इथं आपल्याला जे आवर्ती चिन्ह दिलेलं आहे का, ते बघा कुठे दिलेलं आहे, फक्त ह्याच्या डोक्यावरती, 6च्या डोक्यावरती फक्त रेष दिलेली आहे. म्हणजे एकच संख्या आहे. आपण जी दिलेली संख्या आहे त्या संख्येला आपण काय मानणार आहे बघा, x असं मानणार आहे. म्हणून x बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, x बरोबर काय लिहिता येईल बघा आपल्याला, इथे लिहूया आपण x बरोबर 0.6 आवर्ती. हे जसं दिलेलं आहे तसं आपल्याला लिहिता येईल 0.6 आवर्तीसाठी आपल्याला इथं डॉट देता येईल. तर आपल्याला इथं किती घरानंतर डॉट आहे, तर एकच घरानंतर डॉट आहे. तर आपण इथं खाली दुसरी संख्या कशी तयार करणार आहे बघा, आपल्याला मिळवत असताना 10x फक्त एकच शून्य आपण जास्त वाढवायचं. आता याचा कोइफिशियंट 1x आहे, आपण काय करायचं, फक्त 10x बरोबर करायचं, जेणेकरून एक डेसिमल जो आहे तोच फक्त आपल्याला सरकवायचा आहे. कारण एकाच घरानंतर आपल्याला काय लक्षात घेता येते, आवर्ती चिन्ह आहे. म्हणून आपण काय लिहिलं बघा, 0.10 गुणल्यानंतर काय झालं, 6.6 आवर्ती. इथं काय होणार असतं, फक्त एक घर पुढे सरकलेलं असतं आणि मग नवीन किंमत काय मिळते आपल्याला, 6.6. कारण हे 0.6 आहे म्हणजेच काय, 0.6666 असं अनंतपर्यंत आहे. आणि आपल्याला काय करायचं, फक्त एक डेसिमल सरकवायचा, म्हणजे 6 फक्त पुढे सरकेल. आणि मग आपल्याला इथं काय करायचं असतं बघा, वजाबाकी करायची. कशी वजाबाकी करणार आपण, इथं लिहिता येईल बघा आपल्याला वजाबाकी. 10x हे आपण कॉपी करून घेऊया, म्हणजे लक्षात घेता येईल. 10x वजा, तर इथं काय करायचं आपल्याला, ह्याच्यातनं वजा करायचं. कोणाला वजा करायचं, x ही किंमत आपल्याला इथं वजा करायची आहे. म्हणून आपण काय केलं, x कॉपी करून इथं वजा केलं, Ctrl+C Ctrl+V. आता इथे काय लक्षात आलं बघा, 10x बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह घेऊ आणि यांची वजाबाकी करायची. वजाबाकी करताना काय होणार, दोघांची पण चिन्ह बदलत असतात. म्हणजे आपण इथं ही रेष ओढली, हे वजा आहे म्हणजे हे चिन्ह वजा झालं, हे पण चिन्ह वजा झालं. आता 10x मधून x जर गेले तर खाली किती उरतील बघा, 9x उरतील. आपल्याला ते लक्षात घेता आलं पाहिजे. डाव्या बाजूची बेरीज वजाबाकी डाव्या बाजूला करत असतो समीकरणात, आणि उजव्या बाजूची बेरीज वजाबाकी उजव्या बाजूला. इथे किती उरणार आहे आपलं, 9x उरेल. बरोबर काय येणार आहे बघा, हे आवर्ती, हे काय होतं, 6 आवर्ती होतं, असं अनंतपर्यंत 6 6 6 6 होतं. हे पण अनंतपर्यंत 6 6 आहे, आणि हे अनंत 6 आणि हे अनंत 6 कॅन्सल झाले. आणि इथं काय राहिलं, 6 मधून 0 गेलं, फक्त किती राहिले इथं, मग 6 राहिलं. मग आपल्याला इथं किती लिहिता येईल, फक्त 6 लिहिता येईल. लक्षात येतं बघा, हा मुद्दा अतिशय महत्वाचा आहे. हे अनंत 6 आहे बघा, ह्या पुढचा जो भाग आहे सगळा अनंत 6 आहे, आणि ह्या पॉईंटच्या नंतर पण अनंत 6 आहेत, म्हणजे 6 6 अमर्याद. हे 6 ला 6 कॅन्सल झाले आणि 6 मधून 0 गेले, फक्त किती राहिले, 6 राहिले. म्हणून आपल्याला पुढच्या पायरीत काय लिहिता येईल बघा, 9x = 6. सो हे 9 गुणुले इकडे आल्यानंतर काय झालं, ते भागिले होईल. आपल्याला ते घेता येईल बघा, भागिले करून. इथं गुणुले आहे आणि इथं आल्यानंतर काय झालं, भागिले झालं, भागिले 9. आणि मग भाग कसा बसेल, 3 2 6 3 3 9. म्हणजे ह्याच पायरीत आपल्याला भाग जर भाग काढून खाली लिहायचा असेल तर काय येणार आहे, 3 2 6 आणि 3 3 9. इथे किती येणार आहे, 3 येणार आहे, 2/3. म्हणून x बरोबर 2/3. आपल्याला किंमत दिलेली काय होती बघा, 0.6 आवर्ती असं दिलेलं होतं, आणि त्याचं उत्तर आपल्याला काय आलं, 2/3. म्हणजे दिलेली संख्या जी आहे ती आपण काय लिहिली, अंश आणि छेदाच्या स्वरूपात लिहिली. इथल्या संख्या पहिल्या होत्या त्यात काय लिहिलं आपण, अंश आणि छेदाची जी संख्या होत्या त्या डेसिमल मध्ये लिहिल्या. आणि आता काय करतोय आपण, जे डेसिमल किंवा अशी संख्या दिलेल्या त्या काय करतोय, अंश आणि छेदामध्ये लिहितो. तर अशा पद्धतीने आपल्याला हे अंश आणि छेदामध्ये लिहिता येत असतात. आपण आणखीन एक उदाहरण बघूया बघा. काय बघा पुढचं उदाहरण, 0.37 आवर्ती. आता आपल्याला हे लक्षात घेता येईल, 0.37 आवर्ती हे उदाहरण आपल्याला घेता येईल. लगेच घेऊया आपण 0.37 आवर्ती. आता इथं आवर्ती म्हणलं तर चिन्ह किंवा रेषा इथं आपल्याला लक्षात आलेली आहे. म्हणजे किती संख्यांना आवर्ती चिन्ह आहे, इथं 2 संख्यांना आवर्ती चिन्ह आहे. म्हणजे आता इथं x बरोबर जर आपण मानलेलं असेल, म्हणजे आपण जर x बरोबर 0.37 आवर्ती लिहिलं, x बरोबर 0.37
आवर्ती असं जर आपण लिहिलेलं असेल तर आपण आवर्तीचं चिन्ह काढूया 0.37 आवर्ती. तर आता मात्र इथे किती गुणायचं आपल्याला 100 न गुणायचं, कारण 2 डेसिमल त्याशिवाय सरकणार नाहीत. म्हणून खालची पायरी आपली काय असेल बघा, मगाशी कसं एकच घराला आवर्ती चिन्ह होतं म्हणून आपण 1 न लिहिलं. आता इथं काय होणार आहे 100x बरोबर काय लिहिता येईल बघा 37.37 आवर्ती. हे काय होत असतं बरं का, 30 किंमत आपल्याला सगळ्या अशा पद्धतीने मिळत असतं. 37 असा आहे, अशा किमती मिळतील. आणि मग आपल्याला काय लिहिता येईल बघा, x बरोबर 0.37 आवर्ती आणि 100x बरोबर 37.37 आवर्ती. आणि मग सारखंच आता इथं काय करायचं आपल्याला वजाबाकी करायची आहे. कशी वजाबाकी करता येईल बघा, 100x लिहिलेलं आपल्याला बरोबर त्याची किंमत आली 0.37 आवर्ती. आपण आवर्तीचं चिन्ह इथं पण काढूया. त्यामधून आपल्याला वजा करायची, कुठली किंमत वजा करायची, जी x असते आपली मूळ किंमत असते ती वजा करायची आहे. ती वजा करूया आपण. वजा केलं, x लिहिल्यानंतर बरोबर चिन्ह खाली बरोबर चिन्ह आणलं. आता इथं कसं आहे थोडंसं डेसिमलचं ठीक आहे आपल्याला आता लक्षात घेता येईल. ह्याचा डेसिमल आपल्याला काढावा लागेल. थोडं सरकतात किमती आपण त्या बाजूला काढू ज्या आपण ऑलरेडी वापरलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला फक्त आता जे वापरणार आहेत ते लक्षात घेता येतील. हे काय 37.37 आवर्ती आणि हे 0.37 आवर्ती. आता ह्यातनं काय लक्षात घेता येईल बघा, 100x मधून 1x गेले किती x राहिले 99x. थोडंसं जरा फॉन्टचा प्रॉब्लेम येतोय कारण माऊस न काढतोय मी. बरोबर काय येईल बघा, हे 37 आवर्ती आणि हे 37 आवर्ती कॅन्सल झालं आणि काय राहिलं 37 मधून 0 गेलं, फक्त किती राहिलं 37. म्हणजे आवर्ती चिन्ह निघून जाण्यासाठी आपण असा प्रकार केलेला असतो. म्हणून x बरोबर आपल्याला काय लक्षात घेता येईल, x बरोबर 37 भागिले 99. तर साधारणतः हे अंश आणि छेदाच्या स्वरूपात अशा पद्धतीने आपल्याला आलेलं दिसून येतं. हे जे उत्तर आहे ते किती आलं बघा 37 भागिले 99. तर आपल्याला हे असं अशा पद्धतीने दुसऱ्याचं पण उत्तर मिळतंय. आपल्याला ते लक्षात घेता येईल. आपण जास्तीत जास्त उदाहरण सोडले तर आपल्याला जास्तीत जास्त ते लक्षात घेता येणार आहे की नेमकं आपल्याला काय दिलेलं आहे. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, आपण आता पुढचं उदाहरण बघूया. जेवढं आपल्याला पटपट उदाहरण घेता येतील तेवढं फायदा होणार आहे आपल्याला. आता 3.17 आवर्ती दिलेलं आहे, 15.89 आवर्ती दिलेलं आहे. आपण काय करूया, यातलं एकच उदाहरण घेऊया, 15.89 आवर्तीचं उदाहरण घेऊया आपण. इथं लिहिता येईल आपल्याला वर्ड पेजवरती 15.89 आवर्ती x बरोबर 15.89 आवर्ती. आता आपण काय करतोय, ह्यांना रेषा ओढतोय 15.89 आवर्ती. हीच किंमत आपली कोणाची असते बघा, x ची किंमत असते. हीच आपली जी आपल्याला दिलेली किंमत आहे प्रश्नातली, तीच आपली कोणाची किंमत असणार आहे, x ची किंमत असणार आहे. आपल्याला यावरती चिन्ह आता वर देऊया आपण 15.89. तीच किंमत कशी आहे आपली x ची आहे. म्हणून x बरोबर काय लिहिता येईल आपल्याला, म्हणून x बरोबर 15.89 आवर्तीचं चिन्ह देता येईल आपल्याला. त्यानंतर आपण इथं दोन घराला आवर्ती आहे म्हणून आपण काय करणार 100 नच गुणणार आता इथं पण. म्हणून 100x बरोबर 15.89 आवर्ती 15.89 आवर्ती. मग आपल्याला वजाबाकी करता येईल बघा. कशी करणार आपण, 100 मधून हे x घालवणार, इथं कॉपी पेस्ट करूया आपण. 100 वजा त्याला काय करणार आपण, इथं पण आपण काय करणार बरोबर चिन्हाच्या खाली बरोबर चिन्ह आणणार. थोडासा गॅप टाकल्यामुळे आपल्याला लक्षात घेता येईल. इथं काय बघा 89 आवर्ती आहे, ही 89 आणि हे 89 आवर्ती आहे. इथं पण आवर्ती आणि आवर्ती निघून जात असतं. 100 मधून 1 x गेले किती राहिले इथं 99x बरोबर. आता काय लक्षात घेता येईल आपल्याला, बरोबर हे 89 आणि 89 कॅन्सल झालेलं आहे आणि मग 1589 मधून आपल्याला 15 वजा करायचे. काय होईल बघा, 1589 मधून 15 गेलं 89 वजा 15 म्हणजे 1574 ही किंमत आपल्याला इथं येणार आहे. 1500 इथे x राहील आपल्याला, इथे किती येणार आहे 1574. आपल्याला ज्या अपूर्णांकात लिहायचं असेल तर काय लिहिणार बघा आपण, x बरोबर, म्हणून x बरोबर 1574 भागिले 99. तर ही काय झाली आपली अंश आणि छेदाच्या स्वरूपात किंमत आलेली आहे. तर आपल्याला अशा पद्धतीनं ही उदाहरणं सोडवता येत असतात. आपल्याला जो अभ्यास 2.1 आहे तर त्या 2.1 मधली आपल्याला ही जी उदाहरणं आहेत ती उदाहरणं आपल्याला बघता आलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी मधील अभ्यास 2.1 हा अभ्यासलेला आहे. ह्या 2.1 मधला प्रश्न क्रमांक पहिला, दुसरा, तिसरा बघितलेला आहे. त्यातले आपण काही
पहिल्या प्रश्नातली सगळी उदाहरणं बघितली, दुसऱ्या प्रश्नातले आपण 3 ते 4 उदाहरणं बघितलेली आहेत आणि 5च्या 5 बघितलेत सॉरी, आणि तिसऱ्या प्रश्नातले आपण जे आहेत ना 3 उदाहरणं इथं अभ्यासलेली आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, पुढच्या तासाला आपण कर्णित 2, कर्णित 3 आणि कर्णित 5, कर्णित 7 ह्या संख्या, अपरिमेय संख्या कशा संख्या रेषेवर काढायच्या ह्या संदर्भात आपण तास घेणार आहोत. तर सर्व विद्यार्थ्यांनी हा व्हिडिओ पाहिला. जर अद्याप चॅनल सबस्क्राईब केलेले नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.